ऑनलाईन सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. कोर्सेस आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रोफाईल हे आपण साइन इन केलं असेल तर येत असतं. आता मी कोर्सेसमध्ये जाणार आहे. पहा, मी कुठे जाणार आहे? कोर्सेसमध्ये जाणार आहे. इथं फाउंडेशन म्हणजे 5वी 6वीचा भाग तिथं असणार आहे त्या कोर्सेसमध्ये. इंटरमिडिएटमध्ये 9वी 10वीचा भाग इथं असणार आहे आणि ॲडव्हान्समध्ये 11वी 12वीसाठीचं तिथं कोर्सेस उपलब्ध आहेत. आपण इंटरमिडिएटमध्ये जाऊया. ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. इथं पॉलीपॅड आहे, तिथं गणितातले अनेक गोष्टी आपल्याला तिथं करता येतात. इथं पॉलीपॅडमध्ये गेलो आपण, वेगवेगळे पॉलिगॉन्स इथं दाखवलेले आहेत, अशा पद्धतीने घेता येतात. त्याच्यानंतर आपण नंबर्स आहेत, अशा पद्धतीचे नंबर बार्स आपल्याला इथे घेता येतात. त्याच्यानंतर समजा तुम्हाला जर काही अडचण आली, ऑनलाईन गेलं तर याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत, याच्या संबंधीचे यूट्यूब चॅनल आहे आणि तिथं जाऊन आपण त्याचं हे करू शकतो, काय म्हणतात त्याला, आपण त्याचे व्हिडिओज पाहू शकतो, कसं करायचं, तयार करायचं वगैरे. टाईमलाईन याच्यामध्ये मॅथमॅटिशियन्स बद्दलची माहिती आहे. सगळ्या सेंचुरीजमध्ये जे जे मॅथमॅटिशियन्स होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आता पहा, इथं 700 इसवी सन पूर्व 700च्या मध्ये इथं भास्करा दिलेला आहे की लगेच भास्कराचार्यांची सगळी माहिती तिथे यायला सुरुवात होते. गेम्स आहेत, द फॅक्टरायझेशन गेम असा आहे, तुम्ही ते ओपन करून पाहू शकता. तिथं छान आपल्याला गणित तिथं आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीजमध्ये जाता येतं. ऑनलाईन गेला तर आणखीन जास्त गोष्टी तुम्हाला कळू शकतात. आता आपण सर्कल हा भाग पाहणार आहोत, म्हणून सर्कलशी रिलेटेड इंटरमिडिएट मधला कोर्स आपण घेणार आहोत. म्हणजे तुम्ही स्वतःही हे पाहू शकता. आता इंट्रोडक्शन घेणार आहे. पहा, इथे इंट्रोडक्शन मध्ये हा जो सर्कल आहे तो थोडासा अर्ध्याच्या वर व्हायलेट झालेला दिसतोय. पहा तुम्हाला, हा जो सर्कल आहे मग तो त्याचा अर्थ असा होतो की तो भाग मी पाहिलेला आहे, मी जरा लॉग इन केलेला असेल तर ते दिसतं. आता पहा इथं, फॉर as long as humans have existed, we have looked to the sky and tried to explain life on earth using the motion of stars, planets and the moons. अशा पद्धतीची थोडीशी माहिती दिलेली आहे. आता मी त्या माहितीकडे जात नाही जास्त. आपल्याला ऑर्बिट बद्दल वगैरे माहिती दिली. एव्हरी पॉइंट ऑन अ सर्कल हॅज द सेम डिस्टन्स फ्रॉम इट्स सेंटर. दिस मीन्स दॅट दे कॅन बी ड्रॉन युजिंग कंपॉस. आता इथं व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ मी केले तर त्यांनी लगेच कंपॉसनी आपल्याला सर्कल ड्रॉ करून दाखवतात. प्रत्यक्ष सर्कलची कन्सेप्ट समजायला सोपं जातं. रेडियस दाखवली आहे, डायमीटर दाखवलेलं आहे. ओके, आता मी पुढे जाते. There are 3 important measurements related to the circles that you need to know. The radius. पहा, लगेच इथं वरती रेडियस डार्क झालेली दिसली. पहा आता, पहा, ओके, रेडियस दिसली is the distance from the center of a circle to its outer rim. outer rim म्हणजे circumference. rim means circumference. इथं आपण त्याला हे केलं की आपल्याला रेडियस कळली. आपण पुढे जाऊ शकतो डायमीटर बद्दल. द डायमीटर इज द डिस्टन्स बिटवीन द 2 अपोजिट पॉइंट्स ऑन अ सर्कल. इट गोज थ्रू इट्स सेंटर अँड इट्स लेंथ इज ट्वाइस द रेडियस. आता मी ह्या डायमीटरला क्लिक केलं तर पहा, फक्त इथं आपल्याला डायमीटर तिथं हे होताना दिसते. म्हणजे फ्युचर टेक्स्ट बुक्स कशा असतील याबद्दल थोडीशी यामध्ये माहिती दिली. अशा पद्धतीचे टेक्स्ट बुक्स पुढे चालून असू शकतील. Circumference, the circumference or perimeter is the distance around a circle. आपण पाहिलं याच्यामध्ये मध्येच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तो सगळ्यात मोठा पॉइंट आहे, जेणेकरून आपल्याला समजलंय का नाही भाग हे कळतं. One important property of circles is that all circles are similar. मी सांगितलं तुम्हाला सिमिलॅरिटी शिकवत असताना. All circles are similar to each other. You can prove that by showing how all circles can be matched up using
सिम्पली ट्रान्सलेशन्स अँड डायलेशन्स. आता पहा इथं हँड येतोय, तो हँड सांगतोय आपल्याला कुठं घ्यायचं आहे. पहा इथं घेतलं. परत मी हा सर्कल इथं घेतला. तुम्ही ह्याला सिमिलर दाखवू शकता, एकामध्ये एक बसतात बरोबर. पहा आणि इथं आपण असं केलं तर हा मोठा होतोय. म्हणजे हे सगळे सर्कल्स सिमिलर आहेत हे आपल्या लक्षात येतं. यू माइट रिमेंबर दॅट फॉर सिमिलर पॉलिगॉन्स द रेशो बिटवीन करस्पॉन्डिंग साइड्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. आपल्याला माहित आहे, आता सिमिलरिटी आपण शिकलो. तर साइड्स मधला रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. समथिंग सिमिलर वर्क फॉर सर्कल्स. द रेशो बिटवीन द सर्कम्फरन्स अँड द डायमीटर इज इक्वल फॉर ऑल सर्कल्स. इट इज ऑलवेज 3.1415 मिस्टेरियस नंबर कॉल्ड पाय. सगळ्यांना माहित आहे. तर सर्कम्फरन्स आणि डायमीटर मधला जो रेशो आहे तो ऑलवेज पाय असतो, हे आपल्याला माहित आहे. विच इज ऑफ्टन रिटन ॲज द ग्रीक लेटर पाय और पाय हॅज इन्फायनाइटली मेनी डेसिमल डिजिट्स दॅट गो ऑन फॉर एव्हर विदाउट एनी स्पेसिफिक पॅटर्न. आपल्याला माहित आहे पायची व्हॅल्यू इंटिजर आहे, सॉरी इरॅशनल नंबर आहे. तर तो खूप मोठा नंबर आहे. इथं पायची व्हॅल्यू अशी सर्कलमध्ये दाखवलेली आहे. पहा हिअर अ व्हील विथ डायमीटर दाखवलेला आहे. ॲज यू अनरोल, इथं खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲज यू अनरोल द सर्कम्फरन्स यू कॅन सी दॅट इट्स लेंथ इज एक्झॅक्टली पाय. सर्कल आपण एनरोल केला, आता सांगितलंय त्याने तशा पद्धतीने. तर ही जी व्हॅल्यू आहे ती पाय एवढी येते असं त्यांचं म्हणणं आहे. फॉर अ सर्कल विथ डायमीटर डी द सर्कम्फरन्स इज सी इक्वल टू पाय डी. हे आपल्याला माहित आहे. थोडंसं फास्ट यासाठी घेते की आपला झालेला भाग आहे. सिमिलरली फॉर अ सर्कल विथ रेडियस आर द सर्कम्फरन्स इज 2 पाय आर. ओके, रेडियस घेतली तर 2 पाय आर येतं आणि डायमीटर असेल तर पाय डी येतं. सर्कल्स आर परफेक्टली सिमेट्रिक अँड दे डोंट हॅव एनी वीक पॉइंट्स लाईक द कॉर्नर्स ऑफ अ पॉलिगॉन. पहा हे मी जर शिकवले तुम्हाला तर मी सांगू शकत नाही, पण ही नवीन कन्सेप्ट. सर्कल्स आर परफेक्टली सिमेट्रिक अँड दे डोंट हॅव एनी वीक पॉइंट्स like the corners of polygon. This is one of the reason why they can be found everywhere in the nature. पहा निसर्ग हा परफेक्ट आहे, आपल्याला माहित आहे. फ्लावर, प्लॅनेट्स, ट्रीज आपण जर सेक्शन घेतलं तर ते, फ्रूट्स, सोप बबल्स, अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती या ॲपमध्ये मिळते. अँड देअर आर सो मेनी अदर एक्झाम्पल्स फ्रॉम रेनबोज. आपल्याला माहित आहे रेनबोज, इंद्रधनुष्य हे सर्क्युलर असतं, टू वॉटर रिपल्स. कॅन यू थिंक ऑफ एनिथिंग एल्स? आणखीन गोष्टींचा विचार करा. इट ऑल्सो टर्न्स आउट दॅट अ सर्कल इज द शेप विथ द लार्जेस्ट एरिया फॉर अ गिवन सर्कम्फरन्स. ही नवीन माहिती आहे पहा आपल्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव अ रोप ऑफ लेंथ 100 मीटर you can use it to enclose the largest space if you form a circle rather than other shapes like a rectangle or a triangle. म्हणजे एक रोप घ्यायची, एक दोरी घ्यायची आहे, 100 मीटरची दोरी घेतली आपण, तर तिला ट्रायंग्युलर शेप द्यायचा आहे, त्याला रेक्टँग्युलर शेप द्यायचा आहे आणि त्याचा सर्कम्फरन्स तेवढाच राहणार आहे, पण एरियामध्ये काय बदल होतो ते आपण पाहायचं आहे. इन नेचर ऑब्जेक्ट्स लाईक वॉटर ड्रॉप्स और एअर बबल्स कॅन सेव्ह एनर्जी बाय becoming circular or spherical and reducing their surface area. आणि म्हणून जे आपल्या एनर्जी सेव्ह करतात असं म्हणतात. ही सुद्धा माझ्यासाठी सुद्धा नवीनच माहिती आहे. आता पहा इथे ट्रायंगल रोप घेतलंय, समजा त्याला ट्रायंग्युलर घेतलंय, तर सर्कम्फरन्स 100च आहे, पण एरिया किती आहे 481. स्क्वेअर केला तर सर्कम्फरन्स 100 आहे, एरिया किती आहे 625. पेंटागॉन केला तर त्याचा सर्कम्फरन्स दिसतो इथं 100 तुम्हाला, एरिया आहे 688. आणि सर्कल जर केलं तर सर्कम्फरन्स तेवढाच आहे, पण एरिया त्यांचा मॅक्झिमम आहे 796. ही माहिती मला सुद्धा नव्हती बाळांनो. अशी नवीन माहिती सुद्धा आपल्याला या भागाबद्दल, या पॉइंटबद्दल मिळू शकते. असं हे ॲप आहे, फ्युचर टेक्स्ट बुक असं त्यांनी त्याला हेडिंग दिलेलं आहे आणि ते खूप सार्थकी आहे असं मला वाटतं. द एरिया ऑफ सर्कल, पहा
आता आपण एरिया ऑफ सर्कल आतापर्यंत पाहिलं, कसं तयार होतं ते फार आपल्याला कळत नव्हतं, पण इथं एवढ्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं की ते आपल्याला कळायला सोपं जातं. बट हाऊ डू वी ॲक्च्युअली कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ सर्कल? लेट्स ट्राय द सेम टेक्निक वी यूज्ड फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. आपण क्वाड्रिलॅटरल्सचे एरियाज कसे पाहिलेत ते पाहिलेले आहे. We cut the shape into multiple different parts and then rearrange them into a different shape. We already know the area. अशा पद्धतीने आपण याचा एरिया काढू शकतो. फॉर एक्झाम्पल अ रेक्टँगल और अ ट्रायंगल. The only difference is that because circles are curved, we have to use some approximations. आता इथं सर्कलचे भाग केलेले दिसतात तुम्हाला, 6 भाग केलेले दिसतात इथं. इथं रेडियस, इकडं पाय आर हे डिस्टन्स येणार आहे. व्हिडिओ आहे, मी तर व्हिडिओ स्टार्ट करते पहा. आता तरी तुम्हाला हा एक कुठला रेक्टँगल किंवा पॅरलेलोग्राम असा शेप दिसत नाहीये. पाहूया आपण. हिअर यू कॅन सी अ सर्कल डिवायडेड इंटू 6 वेजेस. मूव द स्लायडर टू लाईन अप द वेजेस इन वन रो. आणले की नाही आपण. इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ वेजेस टू, आता इथं आपल्याला चेंजेस करता येतात पहा. मी वाढवले तसं इथं बदल व्हायला लागलाय. आणि तुम्हाला एक्झॅक्टली इथे 30 आल्यानंतर तुम्हाला थोडासा रेक्टँग्युलर, अगदी रेक्टँगल असा दिसतो बा शेप. आता मी याला परत हे करते पहा. आता आपल्याला सर्कलचा एरिया कसा तयार झाला हे सहज कळू शकतं. ह्याची लेंथ जी आहे रेक्टँगलची पाय आर आहे आणि ब्रेडथ आर आहे. आणि एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला माहित आहे पाय एल इंटू बी आहे. पाय आर इंटू आर केलं तर पाय आर स्क्वेअर. अशा पद्धतीने तो त्याचा एरिया तयार होतो. हे आपल्याला सहज व्हिज्युअलाइज होतं इथं, आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला थोडंसं शिकायला सोपं होतं, इंटरेस्ट निर्माण व्हायला सोपं होतं. इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ वेजेस टू 30, दिस शेप स्टार्ट्स टू लुक मोर अँड मोर लाईक अ रेक्टँगल. आता पाहिलं आपण. द हाईट ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू द रेडियस ऑफ अ सर्कल. द विड्थ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स इथं पाय आर आहे, इथं पाय आर आहे, डिवाइड झालेला आहे. हे आपण 2 भाग केलेले, इकडं पाय आर आला, इकडं पाय आर आला. एकूण सर्कम्फरन्स 2 पाय आर. हे आपल्या लक्षात येतं. Notice how half of the wedges face down and the half of them face up. Therefore, the total area of the rectangle is approximately A equal to pi r square. आता दुसरी मेथड दिली त्यांनी एरिया ऑफ सर्कल आपल्याला लक्षात घेण्यासाठी. दुसरी मेथड दिली. आता सर्कल्स फॉर्म केलेत पहा इथं. अनेक सर्कल्स फॉर्म केलेत. मी याला काय करते, प्ले करते. आता हा कशामध्ये कन्वर्ट झालेला दिसते आपल्याला, बार्स आलेले दिसतात. आपण त्याला ट्रायंगल मध्ये कन्वर्ट करूया. बेस आला 2 पाय आर, पूर्ण बेस आला इथं 2 पाय आर, आणि रेडियस आली, जी रेडियस आहे ती हाईट यायला लागली. राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो इथं. हिअर यू कॅन सी अ सर्कल डिवायडेड इंटू रिंग्स. लाईक बिफोर यू कॅन मूव द स्लायडर टू अनकर्ल द रिंग्स. पहा ओके. त्या रिंगला काय केलं आपण, कट करून खाली बसवलं. इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ रिंग्स, आता आपण नंबर ऑफ रिंग्स मी वाढवते पहा इथं तुम्हाला दिसावं अशा पद्धतीने. पहा नंबर ऑफ रिंग्स वाढवायले मी. मॅक्झिमम 12 येत आहेत रिंग्स. आता पहा, आता तुम्हाला एक्झॅक्टली हा काय दिसतोय, ट्रायंगल शेप दिसतोय पहा. ओके. दिस शेप स्टार्ट्स टू लुक मोर अँड मोर लाईक अ ट्रायंगल. द हाईट दिसते तुम्हाला आर, आणि बेस जो आहे तो 2 पाय आर दिसतोय. The height of the triangle is equal to the radius of the circle. The base of the triangle is equal to the circumference of the circle. Therefore, the total area of the triangle is approximately half into base into height. Base आपला 2 पाय आर आहे आणि हाईट आर आहे, आणि हाफ केलं तर ते पाय आर स्क्वेअर येतं. If we could use infinitely many rings or wedges, the approximation above would be perfect, and they both give us the same formula for the area of circle is A equal to pi r square. आता कंटिन्यू आलेला आहे खाली. पायची व्हॅल्यू बद्दल थोडक्यात माहिती सांगते. ऑल ऑफ यू नो दॅट पाय इज एन इरेशनल नंबर. पाय इक्वल टू 3.1415926 and so on is not a simple integer, and its decimal digits go on forever without any repeating pattern. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. Numbers with this property are called irrational numbers.
and it means that pi cannot be expressed as a simple fraction a upon b. It also means that we can never write down all digits of pi. After all, there are infinitely many. Ancient Greek and Chinese mathematicians calculated the first 4 decimal digits of pi by approximating circles using regular polygons. Notice how you add more sides, the polygons start to look. इथं प्रश्नचिन्ह आहे, लाईक अ सर्कल. काय करावं लागेल प्रश्न पहा आता इथं, एक्झॅक्टली मोर अँड लेस. कुठला शब्द इथं बसू शकेल, तर सर्कल दिसण्यासाठी पेंटॅगॉन आहे, हेक्झॅगॉन आहे, अशा पद्धतीने ऑक्टोगॉन आहे. तर सर्कल दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, पॉलिगॉन स्टार्ट्स टू लुक मोर अँड मोर लाईक अ सर्कल. पहा, आणि इथं उत्तर आलं आपलं, वे टू गो इथं आलं होतं. म्हणजे आपण बरोबर सोडवलं असेल तर ते येतं. आता समजा इथं मी सोडवलंय पण चुकीचं उत्तर आलं तर ते सांगतं आपल्याला. अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज आपण व्यवस्थित वाचतोय का, आपल्याला प्रश्न कळतोय का, हे पाहता येतं. एवढा भाग आपण याच्याबद्दलचा इथं आपण घेऊया. आता थोडक्यामध्ये मी बाकीचा भाग स्किप करते. हे पहा, इथं पायची किंमत दिलेली आहे 3.1, एवढे नंबर्स दिलेले आहेत पहा लिहून, अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि इथं 1 मिलियन डिजिट्स ऑफ पाय इथं देण्यात आलेले आहेत पहा. ह्याला आपण जर फिरव, पायची किंमत इथं 1 मिलियन डिजिट्स मध्ये दिलेली आहे पहा. मी पुढे घेत जाते. असं हे इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला आणखीन माहिती यामध्ये मिळू शकते. तुम्ही पाय 1 मिलियन डिजिट्स दिलेले आहेत पायच्या किमतीचे, 3 पॉईंटच्या पुढचे. ओके, हा एवढा भाग आपल्याला इथं सर्कलशी रिलेटेड अपेक्षित होता. आणखीन भरपूर आहे पुढे, तुम्ही जात सोडवत गेलात तर, पण आपल्याला त्याची गरज नाहीये म्हणून मी आता तिथं थांबते. आता आपल्याला टँजेंट्स, कॉर्ड्स यांच्याबद्दलची माहिती आहे. तिथं पुढंच खालचा बीट होता ते आपण गेलेलो आहोत. पहा इथं सेकंड दाखवलेला आहे, कॉर्ड दाखवलेला आहे, टँजेंट दाखवलेली आहे. ओके, अ सेकंड इज अ लाईन दॅट इंटरसेक्ट्स अ सर्कल ॲट 2 पॉइंट्स. दिसते की नाही, ॲनोटेशन मी घेते. पहा किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होती, 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होते आणि आपल्याला सेकंड मिळते. आता मग मी समजा सेकंड वरती हे केलं तर पहा सेकंड दिसते, तुम्हाला फक्त सेकंड दिसते आणि तुम्हाला 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट झालेली दिसते. म्हणजे कन्सेप्ट कळायला हा भाग सोपा जातो. पुढे घेते, अ कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट हुज एंड पॉइंट्स लाय ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. कॉर्ड चे दोन्ही एंड पॉइंट्स कशावर असतात, सर्कम्फरन्स वरती असतात. आता मी कॉर्ड वरती क्लिक करते पहा. मी कॉर्ड वरती आता क्लिक करते. पहा फक्त कॉर्ड दिसणार आहे तुम्हाला, म्हणजे कन्सेप्ट कळायला तो भाग सोपा जातो. ओके, अशा पद्धतीने कॉर्ड वरती क्लिक केलं फक्त कॉर्ड दिसते आणि तुम्हाला कन्सेप्टला थोडं कळायला सोपं जातं. टँजेंट, अ टँजेंट इज अ लाईन दॅट टचेस अ सर्कल ॲट एक्झॅक्टली 1 पॉइंट. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, टँजेंट काय करते, सर्कलला फक्त एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, टच करते. दिस पॉइंट इज कॉल्ड पॉइंट ऑफ टँजेन्सी. आपण आपल्या पुस्तकामध्ये त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो आपण स्टेट बोर्डामध्ये. आणि हे जे इंटरनॅशनल लेवलवरती किंवा CBSE बोर्डवरती जे आहे त्याला पॉइंट ऑफ टँजेन्सी, स्पर्शबिंदू असं म्हटलं जातं. आता मी काय करते पहा, इथं टँजेंट फक्त दाबलं की पहा इथं फक्त टँजेंट दिसते वरती वरती पहा इथं, तर तुम्हाला फक्त टँजेंट दिसते. अलग लक्षात. आर्क, an arc is a section of a circumference of a circle. आर्क पाहिजे, आर्क दिसते येलो कलरनी. आता ते वरती जाते, त्याच्यामुळं आपण पुढे जाऊया. सेक्टर, अ सेक्टर इज अ पार्ट ऑफ इंटेरियर ऑफ अ सर्कल बाउंडेड बाय अन आर्क अँड 2 रेडियाई. पहा आता सेक्टर आलाय, आर्क आणि सर्कलच्या 2 रेडियाईने. आर्क, आर्क आणि सर्कलचं रेडियाई यांनी जो भाग व्यापलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, सेक्टर म्हणतो. हे आपल्याला लक्षात येतं. अशाच पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, पुढचा पॉइंट घेऊ शकतो. फायनली, अ सेगमेंट इज अ पार्ट ऑफ द इंटेरियर ऑफ अ सर्कल बाउंडेड बाय अन आर्क अँड अ कॉर्ड. आता सेगमेंट आलेलं आहे पाहिजे.
म्हणजे क्वाड आणि आर्कनी जो भाग होतो तयार, हे क्वाड आणि हा आर्क यांनी तयार झालेला भाग जो आहे त्याला आपण सेगमेंट असं म्हणतो, हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने आपल्याला हा भाग लागणार आहे, त्याचा इथं आपण सेगमेंट जर इथं हे केलं आपण तर तिथं लगेच सेगमेंट फक्त दिसतो पहा इथं. अशा पद्धतीने ते थोडंसं लॅपटॉपवरती वगैरे आणखीन सोपं जातं. आर्क अँड सेक्टर्स, आता आपल्याला आता सध्या गरज नाहीये, मी त्या भागाकडनं आपल्याला इकडं आणते. अशा पद्धतीने खाली आणखीन स्पियर्स, कोन्स अँड सिलेंडर्स आहेत, कोनिक सेक्शन्स आहेत, हे मी तुम्हाला सेंड पण करू शकते. मी याची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकते, तिथून तुम्ही क्रोमवरती जाऊन हे सगळं पाहू शकता, किंवा मॅथिगॉन हे प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं मी ते ॲप डाउनलोड करू शकता, किंवा डायरेक्ट गुगलवरती जाऊन नेट वापरून डायरेक्ट आपण इंटरनेटवरती सुद्धा आपण ते पाहू शकतो. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी. ओके, आता आपल्याला सर्कलशी रिलेटेडच आणखीन काही भाग पाहायचा आहे, तो आपण दुसऱ्या एका ॲपमध्ये पाहणार आहोत. MSV Go असं एक ॲप आहे पाहायचं. MSV Go वाटलं तर तुम्हाला हे पूर्ण सिलेबस आहे. CBSE, स्टेट बोर्ड, ICSE सगळे CBSE अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहेत. ते मी ॲप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते आहे पहा. ते मी घेतलं, त्याला लॉग इन व्हायचं असतं, तिथं आपली माहिती भरायची असते. मी अगोदरच भरून ठेवली आहे. सगळे स्टँडर्ड्स आहेत 5वी पासूनचे. मी आता 9th स्टँडर्ड म्हणजे मी सर्च करून ठेवलं ऑलरेडी. 9th स्टँडर्डमध्ये मॅथमॅटिक्स घेतलेला आहे CBSE, आणि मला सर्कलचा काही भाग तुम्हाला आज सांगायचं. त्याच्यामध्ये कन्सेप्टचे व्हिडिओज आहेत, टेक्स्ट बुकचं सोल्युशन आहे, क्विज आहे, चॅप्टर नोट्स त्यामध्ये दिलेले आहेत पहा. तुम्ही स्वतः हे डाउनलोड करून तुम्ही त्याचा वापर करू शकता. मी कन्सेप्ट लर्नवरती जाऊन कन्सेप्ट व्हिडिओजवरती आले. मला आवश्यक असणारा एक व्हिडिओ इथं तुम्हाला दाखवायचा आहे. आता आपल्याला पुस्तकामध्ये पॉइंट्स आहेत, म्हणजे सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स असं एक आपल्याला बीट आहे. तर ते इतकं चांगल्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आता तुम्हाला इथं व्हिडिओचा आवाज येणार नाही, पण मी माझा आवाज त्याला देणार आहे. तुम्ही ह्याची पण लिंक मी तुम्हाला टाकते, तुम्ही तिथं पाहू शकता. पहा, इथं एक पॉइंटर घेतलेला आहे, तो स्टँड घेतलेला आहे. इथं अनेक सर्कल्स तुम्हाला दिसत आहेत छोट्या मोठ्या आकारातले, आणि तो काय करतोय, त्या सर्कलला छिद्र आहेत, त्याच्यामध्ये घालतोय एक एक पॉइंट. म्हणजे आपण आकृती काढतोय असं समजा. म्हणजे आपण सर्कल, एका पॉइंट मधून किती सर्कल पास होत आहे दिसतंय तुम्हाला, एवढे आहेत. म्हणजे अनेक सर्कल्स आपण इथं काय करू शकतो, एका पॉइंट मधून पास होणारे काढू शकतो. इन्फानाइट सर्कल्स कॅन पास थ्रू 1 पॉइंट. आता हे 2 पॉइंटर आहेत, 2 स्टँड म्हणजे 2 पॉइंटर आहेत असं समजा. वेगवेगळे सर्कल्स घेतले, त्यांना छिद्र केलेले आहेत. आता तो काय करतोय पहा, 2 पॉइंट मधून किती सर्कल जाऊ शकते पहा. तो प्रत्येक सर्कलचे 2 पॉइंट्स त्याच्यामध्ये घालतोय. तर आपल्याला दिसतंय अनेक पॉइंट्स इथं जाताना दिसत आहेत. ओके, म्हणजे 2 पॉइंट्स मधून किती सर्कल काढू शकतो आपण, इन्फानाइट सर्कल काढू शकतो. हे तुमच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर आता 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतले त्याने. कोलिनियर नाहीत, एका रेषेवर नाहीत पहा. 3 स्टँड म्हणजे 3 पॉइंट आहेत असं समजा. तो आता काय करतोय पहा, कुठल्या एक गेलाय, 3 पॉइंट मधून गेलाय. आता दुसरा करतोय, तो विचार करतोय पहा, एक गेलाय 3 पॉइंट मधून, दुसरा घालण्याचा प्रयत्न करतोय, जातोय का नाही. तिसरा घातलाय त्यांनी, तो येलो घातलाय, तो पण 3 पॉइंट मधून जात नाहीये. आणि फक्त एकच जो ब्लू कलरचा आहे तो सर्कल त्यातनं पास झालेला दिसतोय. याचा अर्थ काय आहे, सर्कल थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स किती पास होतो, तर एकच पास होतो. हे कन्स्ट्रक्शन करून तो सांगतोय आपल्याला इथं. 3 पॉइंट्स काय झालं, अच्छा ठीक आहे, आत्ताच दिसत नाही का. ओके,